सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळेंमधून आपल्याला जो बोध, समज, जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलीला आलेले आहे. आता बरोबर बरेचसे सद्भक्त आहे, औसा माता आहे, आचार्य आहे, वृद्ध पुरून आलेले सर्व सद्भक्त आहे, लखुदेवबा आहे, असे बरेचसे सद्भक्त परमेश्वराबरोबर आहे. एके दिवशी असं सकाळचा पूजा अवसर झालेला होता. भक्तजनांनी तो पाहिला आणि मग सर्वज्ञांना खडकावर दक्षिणेकडे श्रीमुख करून आसन झाले. तेव्हा लखुदेवबा आले. सर्वज्ञांचं दर्शन घेतलं त्यांनी. सर्वज्ञाने पुण्य महात्म्य होऊया, देवाने त्यांचं प्रासादिक नाव ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने देव त्यांना पुण्यमहात्म्य म्हणतात. त्यांनी सर्वज्ञांना 5 सुपाऱ्या भेट दिल्या, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, उभे राहिले. सर्वज्ञांनी त्यांना बसायला सांगितलं. त्यानंतर ते जवळ बसले आणि देव मग त्यांना क्षेमकुशल विचारतात, तुम्ही बरे आहे का? तो म्हणतो, जी जी ठीक आहे. देव म्हणतात, तुमचे कुटुंब बरे आहेत का? ते म्हणतात, हो, गोसावी यांच्या कृपेनं बरे आहेत. त्यानंतर सर्वज्ञांनी गुंफेत गमन केलं आणि बाईसांना सांगितलं की यांना जेवण वगैरे द्या. आणि बरेचसे भक्त लोकांना बाईसांनी जेवू घातलं आणि ते लखुदेवबा जे आहे ते देवाबरोबरच राहायला लागले. देवाकडे आल्यानंतर देव क्षेमकुशल विचारायचे, त्यांच्या घरच्यांची तब्येत वगैरे विचारायचे, त्यांना आवडी संचारायची आणि ते देवाबरोबर राहायला लागायचे. कणवेचे जीव, परंतु अयोग्यता जोपर्यंत नासत नाही तोपर्यंत परमेश्वरही बोध देऊ शकत नाही. आणि म्हणून पूर्वकर्मानुसार परमेश्वराचं सन्निधान जरी जोडलेलं असलं तरी अनेक असंत कर्म आहे, अनेक अडथळे आहे. ते अडथळे मात्र जोपर्यंत परमेश्वर नासवत नाही तोपर्यंत त्यांनाही योग येत नाही. परंतु अनेक असे सद्भक्त आहे की जे परमेश्वराकडे आल्यानंतर परमेश्वर क्षेमकुशल विचारतात. आपणही एक संस्कार आहे, कोणी आल्यानंतर आपण क्षेमकुशल विचारतो, त्यांना आपण कसा रिस्पॉन्स देतो आहे, कशा पद्धतीनं आपलेपणाने विचारतो आहे, त्यावरती मग ते थांबणं, असणं किंवा पुढं संबंध प्रस्थापित होणं हे अवलंबून असतं. किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली भेटायला, आपण बोललोच नाही, रिस्पॉन्सच दिला नाही, काय चाललं आहे काय नाही विचारलंच नाही, तर तोही जास्त वेळ थांबत नाही किंवा तोही रमत नाही. परंतु परमेश्वराचं तसं नव्हतं. जे बी सद्भक्त यायचे प्रत्येकाला देव विचारायचे, त्यांची तब्येत विचारायचे, त्यांच्या घरच्यांची तब्येत विचारायचे, त्यांचं क्षेमकुशल विचारायचं. त्यामुळे सर्व भक्तांना आपलेपणा वाटायचा आणि ते आपले म्हणून राहायचे. असेच एके दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. भक्तजनांना अवलोकनाचा अवसराचा लाभ परमेश्वराने दिलेला आहे. कधी कधी परमेश्वर फक्त आपल्या आसनावर बसलेले असायचे, सारे भक्तजन देवाकडे बघायचे आणि अत्यंत ती जी श्रीमूर्त आहे परमेश्वराने ती अगोदरच सुंदर आहे, ती अधिक सुंदर करून त्यांना अवलोकनाचा लाभ कधी कधी द्यायचे. अशा वेळेस आपलो सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. आपलो हे महादाईसाचे भाऊ आहे आणि यांच्या माध्यमातून त्यांचे नातेवाईक वगैरे येतात, दर्शन घेतात, त्याचा लाभ होतो. ते आपलो दर्शनाला आल्यानंतर 5 सुपाऱ्या आसनावर ठेवल्या, दंडोत घातली, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि उभे राहिले. देवाने त्यांना बसायला लावलं. मग ते जवळ बसले. सर्वज्ञ त्यांना विचारतात, कधी आलात? ते म्हणले, आत्ताच आलो. सर्वज्ञांनी विचारलं, तुम्ही बरे आहात ना? ते म्हणले, हो जी. तुमचे वडील वायनायक बरे आहेत का? जी बरे आहेत. गोसाव्यांच्या कृपेने सर्वच मंगल कुशल आहे. असे नम्रतेने हात जोडले आणि देवाने त्यांना सर्व क्षेमकुशल विचारल्यानंतर बाईसांना त्यांना म्हटले की तुम्ही यांना शिवरस द्या. अर्थात शिवरस म्हणजे पाणी भातच कोरक्यांचा, परंतु त्या अन्नातून पवित्रता निर्माण होत असते, ह्या जीवाची अयोग्यता नासत असते आणि म्हणून परमेश्वरांनी त्यांना शिवरस असं म्हटलं. बाईसा हो बाबा असे म्हटले आणि मग घेऊन आले आणि मग बाईसांनी तो पाणी भात जो बी आहे तो आणला. आणल्यानंतर सर्वज्ञांनी प्रसाद केला अगोदर आणि मग त्यांना द्यायला लावला. तर बाईसा म्हटल्या, बाबा हा शिवरस नव्हे, हा अमृतरस आहे, कारण देवाने प्रसाद केला आहे. बघा किती भाग्याचे जीव आहे का जे परमेश्वर त्यांना देणार आहे
त्यात पहिले परमेश्वर प्रसाद करून घेतात, म्हणजे स्वतः स्वीकारतात आणि त्यानंतर भक्तांना द्यायला लावतात. त्यांची अयोग्यता नासण्यासाठी, योग्यता करण्यासाठी आणि पुढं जाऊन जी धर्माची प्रतिकारणता आहे ती प्रतिकारणता वाढण्यासाठी परमेश्वरांनी या लीळा केलेल्या आहे. त्या जीवाला माहीत नाही नेमकं झालं आहे काय, होतं आहे काय, आपण किती अडथळे जोडलेले आहे, आपण किती असंत कर्म केलेले आहे, आपल्याला काही माहीत नसतं. परंतु त्याविषयी तळमळ प्रार्थना अर्थात जर असेल तर परमेश्वर स्वतः ते कार्य करतात. आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीमध्ये अडथळे जोडलेले असतात. जसा देव आणि धर्म जोडलेला असतो तसे अडथळे पण जोडलेले असतात. ते अडथळे काढण्याचं काम आपल्या प्रवृत्तीनं परमेश्वर करत असतात. परंतु त्यासाठी आपल्यामध्ये आर्तता, प्रार्थना, वासना असली पाहिजे, चतुर्विध दुःख असलं पाहिजे. सर्वज्ञ म्हणले, हो बाई, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तो अमृतरसच आहे असं म्हटले आणि देवानी ते आपलोला द्यायला लावलं. सर्वज्ञांजवळ ते आता राहू लागले. देवानी त्यांची क्षमकुशल विचारलं शांततेने आणि ते आपलो परमेश्वराजवळच राहायला लागले, सेवादास्य करायला लागले. तर महादाईसा दादोसांबरोबर रुद्रपूरला गेलेल्या होत्या, त्याही आल्यानंतर त्यांना आपलो परमेश्वराच्या ठिकाणी दिसला. तो उठबस करायचा, देवाच्या ठिकाणी सेवा करायचा. सर्वज्ञांबरोबर उठबस करणं आणि सेवा केल्यानंतर श्रीमूर्तीच्या सेवेत तो सतत तत्पर असायचा. हे पाहून महादाईसांना फार सुख समाधान वाटलं. आपला भाऊ देवाकडे आलेला आहे, देवाची सेवा दास्य करतो आहे, आवड निर्माण झालेली आहे आणि आपोआपच एका बहिणीला एक बरं वाटतं. ती अंतःकरणात कल्पना करायची की बरं झालं, नागदेव जसा करतो तसाच हाही जर करेल तर याचं भलं होईल. नागदेव आचार्य हे त्यांचे चुलत भाऊ, आपलं हे सख्खे भाऊ. अशा पद्धतीनं तिनं एक भावना, एक वासना निर्माण केली. आता देव आहे, देव सर्वज्ञ आहे, देव सर्व जाणतात. एके दिवशी असतात महादाईसा सर्वज्ञांजवळ बसल्या होत्या आणि तिच्या मनामध्ये तो भाव आपलोविषयी जो होता, देव तो खोडतात. देव म्हणतात, बाई हा आटापिटा 4-1 दिवसच आहे म्हटले. ही धावपळ आहे, सेवादास्य आहे, ही आर्तता आहे, ही 2-4च दिवस आहे म्हटले, ही काही कायमची नाही आहे, कारण ही वरवरची आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्या म्हणल्या, नाही जी, हा उठता बसता गोसावींचं नामस्मरण करतो, सेवादास्य करतो, त्याला आवड आहे म्हटले. तर देव म्हणतात, आता एवढा आटापिटा करीत आहे म्हटले, धावपळ करत आहे, पुढं करत आहे, परंतु नंतर आम्ही एक होतो असं याला आठवणार सुद्धा देखील नाही म्हटले. अर्थात हा धर्मावरून जाईल, याचा बोध जाईल असं परमेश्वर त्याचं भविष्य सांगतात. आणि त्याच वेळेस हे ऐकून महादाईसा घाबरल्या. एक भावाच्या संदर्भात अयोग्य जर काही ऐकलं तर बहिणीला आपोआप दुःख होतं, तसं महादाईसालाही दुःख झालं आणि त्या घाबरल्या का ह्या देवापासून, धर्मापासून जर गेलं तर हा किती नरकात जाईल, किती दुःखात जाईल. जी बिचाऱ्याला असं होऊ नये म्हटले, मग देवाला ती विनंती करते आणि ती विनंती करून सर्वज्ञांचे श्रीचरण धरले. आणि मग सर्वज्ञ म्हणतात, ठीक आहे, तर मग शेवटी तुमच्यापासूनच तो परत धर्मात येईल, तुमच्यापासूनच तो परत येईल म्हटले, हा परत करायला लागेल. अशा पद्धतीने देवानी वर दिला. अर्थात आपलोचं जे भविष्य आहे ते परमेश्वराने जरी सांगितलेलं असलं तरी आपल्याला एक जी महादाईसा आहे ती हितक्ष आहे, तिची त्याचं शुभचिंतन करणारी आहे आणि म्हणून तिनं परमेश्वराला प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेला परमेश्वराने वश होऊन वर पण दिलेला आहे. म्हणजे आपण आपल्यासाठी जर देवाकडे काही मागितलं, प्रार्थना केली तर त्यामध्ये आपला स्वार्थ आहे, आपण मागतच असतो. परंतु आपण कोणासाठी, दुसऱ्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो, परमेश्वराकडे विनंती करतो, तेव्हा परमेश्वरही ते मान्य करतात, परमेश्वराला ती दया येते. म्हणून आपल्या आजूबाजूला असं कोणीतरी असावं की जे आपलं शुभचिंतन करतं आहे, आपल्यासाठी प्रार्थना करतं आहे. आणि हे कधी होईल, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करू, दुसऱ्याचं शुभचिंतन करू. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला यातून खूप मोठा समज दिलेला आहे. अर्थात परमेश्वराने सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या जीव जे आहे, जीवाचे जे संबंधी आहे, आया बहिणी जे आहे, या जीवाच्या संदर्भात काय अपेक्षा करतात की हा मोठा होईल, श्रीमंत होईल, गाड्यांमध्ये फिरेल, बंगला होईल, याला मानपान भेटेल. आणि परमेश्वर या जीवाकडून अपेक्षा काय करतात, हा कंटकटीयमान होऊन गौरी कपाटी कसा असेल, परमेश्वराचं स्मरण चिंतन करत तोची व्हावा, तोची भेटावा. परंतु महादाईसा तशी नव्हती. महादाईसा आपल्या भावाचं हित पाहत होती आणि म्हणून देवाकडे तिनं विनंती केली. जर यदा कदाचित महादाईसाने विनंती केली नसती, जाऊ दे आपल्याला काय करायचं, त्याचं कर्म, त्याचं नशीब असं म्हणून जर सोडलं असतं तर आपलं खरंच धर्मावरून गेला असताना अनंत नरकात पडला असतं. परंतु तिनं देवाकडे प्रार्थना केली, विनंती केली, दुःख केलं आणि म्हणून देवानी तिला वर दिला. सर्वज्ञांनी मग नंतरच्या काळामध्ये आपलंचं काय झालं
हे बी सांगता. सर्वज्ञांनी उत्तरापंथी गमन केल्यानंतर मात्र तो जो आहे तो घरी गेला आपलो आणि रिंगण करून देवतेच्या पूजा करायला लागला. देवतेपुढं कौल लावायचे, देवतेच्या पुढं चर्मवाद्य वाजवायचे, अर्थात तो भगत झाला आणि कर्मकांड करायला लागला. लोकांच्या मजबुरीचा, अज्ञानाचा फायदा उचलायला लागला. त्यामुळं तो परत आता महादाईसाकडे आलेला नव्हता आणि महादाईसा मात्र नंतर अनुसरलेल्या असल्यामुळं ते आपल्या आपल्या आटन विजन भिक्षाभोजन करत होत्या. परंतु देव आता उत्तरापंथ गेल्यानंतर तिला सहजच वाटलं की आपला भाऊ काय करतोय, म्हणून ती एकदा असंच जात असताना, आटन करत असताना ती पाडळीला जाते. ती पाडळीची असते आणि तो जो आहे तो तिचा भाऊ जो आपला आहे तो पाडळीला आहे. तर सहज पडताळावं काय करतोय, काय धर्मावर आहे की नाही, अशा पद्धतीनं ती सहजच एक चिकित्सा म्हणून भावाला बघायला जाते. आपणही धर्मकार्य करत असताना, धर्मसेवा करत असताना आपल्या निमित्ताने झालेले शिष्य असतील, आपल्या निमित्ताने झालेले कोणी संबंधी असतील किंवा जरी निमित्ताने झालेले नसेल तरी धर्माचे असतील, तर येता जाता त्यांना पडताळावं की ते धर्मावर आहे की नाही, अभ्यास करताय की नाही, योग्य मार्गदर्शन घेऊन धार्मिकता करताय की नाही, स्मरण चिंतन करतात की नाही. हे बी एक शुभचिंतन आहे. एक शुभ चिंतन करून त्यांचं हितक्ष होणं आहे आणि त्यातून आपलीच प्रतिकारांता वाढत असते. आपल्याविषयी आपण करणं आणि दुसऱ्याविषयी करणं यात खूप फरक आहे. म्हणून आपण या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु आपल्याला काय करायचं असा विचार करून आपण त्यातून निघतो आणि प्रेमाच्या उपायाला मुकतो. हा प्रेमाचा उपाय आहे. कारण शुश्रूषा करायची आहे. कोण काय किती धार्मिकता करतं आहे, खरं धर्मावर आहे की नाही, परंतु त्याच्या श्रद्धेला हात न घालता, त्याला समजून न देता अप्रत्यक्षरित्या ज्याच्यावरती आपला प्रभाव आहे, ज्याची आपल्यावरती निष्ठा आहे, त्या बाबतीत त्यांच्या बाबतीत आपण ते विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तीही सहजच ती पाडळीला जाते. सर्वज्ञांनी सांगितलेलं होतं तसंच ती बघते, ते झालेलं असतं. महादाईसा त्यांचा समाचार घेण्यासाठी पाडळीला गेल्या. घरात शिरू लागल्या तेवढ्यातच उंबऱ्यावर पाय टाकताच समोरच उत्तराभिमुख चौकात जखिनी देवतेचं शेंदुराचं माखलेलं टोळ इतर दैवतं पाहिली. त्यांनी ती देवपूजा घराच्या समोरच मांडलेली होती. त्याचे सर्व कर्मकांड वगैरे जे चालू होते त्या पद्धतीनं ते सर्व बघितल्यानंतर महादाईसा श्री चक्रधरो अत्यंत तिला दुःख झालं आणि देवाने सांगितलं ती भविष्यवाणी कशी खरी ठरते हे बघितल्यानंतर तिला दुःख होऊन ती स्वामी श्री चक्रधरांकडे थोडक्यात आर्जव करते आणि हे नाव माघारी वळते. कारण आता आतमध्ये जाण्याची इच्छाच तिची राहिली नाही. श्री चक्रधरो असं म्हणून ती दुःखातच माघारी फिरते आणि सर्वज्ञांचं नाव मात्र कानावर पडतं आपलोच्या. कारण आपलो हा आतमध्ये असतो आणि देवता ह्या समोरच असतात. त्यामुळं ही पाठीमागं फिरते आणि चक्रधर म्हणते ते नाव मात्र आपलोच्या कानावर पडताच तो उठतो आणि सर्व देवता पाठीत घालून नदीच्या डोहात विसर्जन करून येतो. महादाईसांना बोलावण्यात गेले. त्यानंतर तो पाठीमागं जाऊन धावत धावत महादाईसांना बोलावण्यासाठी जातात. महादाईसा एका झाडाखाली विजन करत असतात, दुःख करत असतात, सर्वज्ञांचं चिंतन करत असतात, प्रार्थना करत असतात आणि त्याच वेळेस हा महादाईसाला जाऊन माफी मागतो, विनंती करतो आणि घरी घेऊन येतो. महादाईसा त्यांना भटोबासांजवळ घेऊन येतात नंतर आणि मग तो भटोबासांपासून त्याला पुन्हा बोध झाला आणि मग ते अनुसरले आणि मार्गामध्ये राहायला लागले. असे ते कणवेचे होते. कणव जरी असली तरी अडथळे जोडलेले असतात आणि अडथळे जरी जोडलेले असलं तर एक कोणीतरी हितक्ष आपला जर असला, आपल्यासाठी प्रार्थना करणारा असला तर नक्कीच परमेश्वर त्या प्रार्थनेला, त्या प्रार्थनेच्या विनंतीला मान देऊन त्या जीवाला बोध देतात. असा हा आपलोचा प्रवास आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून परमेश्वराच्या धर्मामध्ये टिकून राहायचं असेल तर सतत ह्या चिंतनामध्ये, स्थानवंदनामध्ये, सत्संगामध्ये, श्रवण भक्तीमध्ये आपण राहिलो पाहिजे. आजूबाजूला आपण बघितलं पाहिजे. हा प्रेमाचा उपाय आहे, शुश्रूषा आहे. कोण काय करतंय हे आपलेपणाने आपण बघितलं पाहिजे. अशा पद्धतीनं नंतर साऱ्या ज्या देवता आहे त्या आपलोने विसर्जित केलेल्या आहे नदीमध्ये. तसं आपणही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जर उपदेशी घर आहे परंतु मिश्र भक्ती करताय आणि मिश्र भक्ती करत असताना आपल्या लक्षात येतं का यांच्याकडे आपले विशेष पण आहे, देवपूजा पण आहे, स्वामी श्री चक्रधर चरणांकित जे विशेष आहे ते पण आहे आणि इतरही देवीदेवतेचं त्यांच्याकडे मंदिर आहे. मिश्र भक्ती करताय, भीती आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. तर त्यांना निरूपण करून समजून सांगून त्या ज्या देवीदेवता ज्या आहे
त्या आपल्या हाताने उचलून नदीत आणून विसर्जित कराव्यात. त्याच्यामुळं कोणताही दोष नाही, कारण धर्मासाठी आपण अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची प्रतिष्ठा होत नाही. आणि परमेश्वराच्या कृपेनं हे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, परंतु त्याच्यासाठी लागते शुद्ध नियत, शुद्ध विचार आणि त्या जीवाविषयी असलेली तळमळ, दुःख आणि आपलेपण आणि परमेश्वराकडे प्रार्थना जर असेल तर आपण ते करावं. त्यातून हे जे इतर देवीदेवतेचे बरेचशा ठिकाणी घरामध्ये देवपूजा वगैरे असतात आणि ह्या देवपूजा करायच्या काय नेमक्या, आपण सांगतो परमेश्वर असा, परमेश्वर तसा, आणि ते लोक तीच भीती व्यक्त करतात. आणि आपण जर सांगितलं का नाही व ते आपल्याला सांगता येणार नाही, कारण आपणही घाबरायला लागलो तर त्यांच्या मनामध्ये अगोदरच भीती, आणि आपणही जर भीती जर व्यक्त केली तर ते कधीच धर्मावरती निष्ठावान किंवा धर्मावरती परत येऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला हे प्रमाण आहे. आपलूनही ही सारी जे देवी देवता आहे त्या उचलल्या, नदीत विसर्जित केल्या, आणि देवानीच औसा मातेलाही सर्व तिच्याकडे असले जे देवी देवतेच्या मूर्त्या होत्या किंवा बाकीचं जे होतं ते सर्व नदीत विसर्जित करायला लावलं. पण आपणही या गोष्टी केल्या तर काही फरक पडत नाही, आणि फक्त धर्मकार्यासाठी, धर्मसेवेसाठी या गोष्टी केल्या पाहिजे. माझ्या अनुभवातून या गोष्टी मी बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहे, परंतु परमेश्वराकडे प्रार्थना करून त्याविषयी दुःख व्यक्त करून आणि प्रसव मोडून या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि फक्त धर्म हा एकमेव ध्येय ठेवून धर्माचा एक दास म्हणून आपण ते कार्य म्हणून आपण ते स्वीकारावं, आणि त्यातमध्ये कोणत्या प्रकारचा दोष मात्र नाही. त्यानंतर एके दिवशी असा सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर झालेला आहे. आरोगाना झाली, गोळा झाला, 2 घटका पौड झाला, म्हणजे आराम झाला देवाचा. उपूड झाल्यानंतर सर्वज्ञ आसनावर उपविष्ट होते. तेव्हा भोटोबास आणि नाथोबा भिक्षेला गेले. आता भिक्षेला गेलेले होते, आणि भिक्षेला गेल्यानंतर ते येतात ना, वाटेत हरभऱ्याच्या शेतात हरभऱ्याची रोपं त्यांना दिसली. हरभऱ्याचा सीझन होता, टपोरी हरभरे होते, त्यांचा कडबा ठेवलेल्या दिसल्या. शेतात ठिकठिकाणी त्या हरभऱ्याच्या गंजी होत्या. नाथोबा म्हणाले, नागदेवा कसा चांगला हुरडा करावा असा हरभरे आहेत म्हणले. आता सहजच खेडेगावांमध्ये हरभरे असायचे, गहू असायचे, त्याचा हुरडा करायचे, हुरडा करून खाल्ल्या जायचे. हे आता आम्ही लहानपणी ते अनुभवलेलं आहे. आजकाल ही गोष्ट बंद झाली. आता यासाठी हुरडा पार्टी म्हणजे हॉटेलवाल्यांनीच ह्या व्यवसाय चालू केलेला आहे. आजकाल हे भेटत पण नाही. त्यावेळेची परिस्थिती काय होती, समाजव्यवस्था काय होती, चरित्रावरून या लीळांवरून आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर त्यांना तो हरभरा हुरडा करून खाण्याची इच्छा झाली. भोटोबास म्हणाले, आता आपण काय करू, देवाला विचारू, म्हणजे गोसाव्यांना विचारू आणि मग आणू म्हणे. असं डायरेक्ट न्यायचं नाही. आचार्यांची ती एक निष्ठा देवाकडं पहिल्यापासूनच होती. न विचारता ते कधी काही करत नव्हते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं नाथोबांना, आपण देवाला विचारू, विनंती करू, देवाने जर सांगितलं तरच आपण आणू. त्या पद्धतीनं ते भिक्षा करून आले, दंडोत घातले, चरणावर मस्तक टेकवलं, देवाच्या झोळ्यात दृष्टपूत केल्या देवाकडं, आणि त्या काठीला अडकून ठेवल्या. मग भोटोबासांनी सर्वज्ञांना विनंती केली की देवा कसा चांगला टपोरा हरभरा आहे म्हणले, हुरड्याजोगा आहे, इतकासा आणू का म्हटले. आता थोडासा आणतो म्हटले. सर्वज्ञ काहीच बोलले नाही. अर्थात देवाची काही प्रवृत्ती नव्हती, इच्छा नव्हती. परंतु भोटोबासांनी पुन्हा विनंती केली. आता परमेश्वराच्या उपयोगाला लावणारा एखादा पदार्थ गेला तर त्या जीवाला प्रेमाचा उपाय घडतो किंवा प्रेम घडतं. अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. आणि देव स्वतः त्या जीवाच्या, आता तो हरभरा जो आहे ज्या शेतकऱ्याचा असेल त्याचं अवभाग्य, परंतु त्याची प्रवृत्ती परमेश्वराची नाही, याचा अर्थ त्यांची योग्यता नाही. परंतु आचार्यांच्या विनंतीला पुन्हा देवाला मान द्यावा लागला. आचार्य पुन्हा विनंती करतात, जी चांगले हुरड्या जोगे हरभरे आहेत तरी हुरड्यासाठी इतकासा आणतो, थोडासा आणतो, जास्त आणत नाही, अशी विनंती केली. कारण जीव आहे, जीवमती आहे, एकदा का ती अभिलाषा निर्माण झाली का ती सुटत नाही. आणि बरोबर नाथोबा आहे, नाथोबा आचार्यांना सांगतात. त्यामुळं आचार्यांनीही देवाकडे 2 वेळा विनंती केल्यानंतर सर्वज्ञांनी त्यांची विनंती मान्य केली आणि म्हणले इतकासाच आणा, पण खूप काही जास्त आणू नका म्हटले. आणि खान पुसो जाणे तेनिशी कोवळे चोरीजे, म्हणजे काय, कोणताही मागपूस शिल्लक न राहता न ठेवता जो चोरी करल ते कौशल्य आहे त्यानंच म्हणले अशा ठिकाणी जावं आणि आणावं. अर्थात ती चोरीच आहे, कारण त्या शेतकऱ्याला न विचारता आणायची आहे. आणि परमेश्वराने सांगितलं का त्याला न समजता तुम्ही जर आणू शकत असेल तर आणा, अन्यथा ती चोरी त्रास होऊ शकतो. आणि देव त्याला परत आयडिया देतात की वरचा घेऊ नका, तळाचा घेऊ नका, मधला घ्या मात्र म्हटले. तो लक्षात येणार नाही. अशा पद्धतीनं सर्वज्ञांनी त्यांना नियम सांगितले. भोटोबासांनी की हो का जी असं म्हटलं, दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं.
मग भटोबास, नाथोबा आणि लखुदेवबा हे तिघंही गेले हुरडा आणायला. हरभऱ्याचे ढीक होते, तिथले वरचे आणि तळाचे कडवे न घेता मधल्या कडब्याचे 3 भारे त्यांनी बांधले. आता आणायला लावलं देवानी थोडासा आणि त्यांनी 3 भारे बांधले. भटोबासांनी नाथोबाने एक एक भारा लखुदेव उचलून दिला. मग भटोबासांनी परत नाथोबाला उचलून दिला. नाथोबा स्वतःचाच उचलून घेतला. असं तिघांनी ते भारे आणले आणि गुंफेच्या मधल्या अंगणात धाडकन टाकले. आता त्याचा आवाज आला तर देव उठले आणि आल्यानंतर सर्वज्ञांनी गुंफेतून बाहेर आगमन केलं. त्या तिघांनी श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांनी काय आश्चर्य आहे, एवढे हरभरे तुम्हाला आणायला किती लावले आणि तुम्ही आणले किती म्हटले. हे काय हो, पाठलाग करीत जर येऊन चोर म्हणून बांधून नेलं तर काय कराल म्हटले. कारण शेतकरी आहे, कोणी नेले म्हणून तुमच्या पाठीमागे येईल आणि चोर म्हणून जर तुम्हाला पकडून नेईल तर किती त्रास होईल, काय कराल म्हटले. आणि देवाने अत्यंत महत्त्वाचं सूत्र तिथं आपल्याला सांगितलं, ऐसे गा जीव, जीवाचा वाघारा नावेक ढिला करू नये म्हटले. जरी केला तरी आणून आण करिता वेळूची न लगे. हा जीव आहे, जीवाचा जो वाघारा आहे म्हणजे मनामध्ये आलेला जो विषय आहे त्याला थोडीही ढील देऊ नये, अर्थात स्वातंत्र्य देऊ नये. त्याचा ते गैरफायदा घेतात आणि त्यांना ते भान राहिल्यामुळं ते जास्त चुकी करतात. अशा पद्धतीने देवाने सांगितलं आहे. आणि हे अनुभव आपल्याला माहीत आहे. आपणच आपल्या मनाला ढील दिली नाही पाहिजे. आपण निग्रह केलेला असतो, संकल्प केलेला असतो, मग आता काय होतं आहे, एवढंच घेऊ, आजच्या पुरतंच घेऊ, अशा गोष्टी आपल्या मनाने आपल्याला जर ढील दिली तर आपला जो विषय आहे किंवा अभिलाषा ही वाढत राहते. आणि हे नामधारक वास्तविक वर्गाला बराचसा अनुभव आहे. आपल्या मुलींना जर स्वातंत्र्यता दिली तर त्याचा ते गैरफायदा घेतात. म्हणून त्यांची ढील आहे ही कधी सोडू नये, ती पक्की करावी. आणि आपल्या मनाची ढीलसुद्धा आपण कधी मोकळी सोडू नये, ढील करू नये, अभिलाषा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणून देव म्हणतात हे जे मन आहे हे अत्यंत चंचल आहे, त्याला थोडी जरी स्वतंत्रता दिली तर ते त्याचा गैरफायदाच घेतं. आणि आता काय म्हणले, आम्हीच सांगितलं. देव म्हटलं आता आम्हीच सांगितलं, तुम्हाला बोलून तरी काय उपयोग आहे. आणि पलीकडे मर्गजेजवळ जा म्हटले. आता काय करा तुम्ही म्हणे, भाजून खडकावर धुवा, पुरावा नाहीसा करा म्हटले. आणि लांब जाऊन तो भाजा, ते खडक जिथं भाजले तिथं ते पाण्याने धुवून टाका आणि मग फक्त उळा म्हणजे हरभरा वगैरे घेऊन या म्हटले, बाकीचं जाळून टाका. औसांना भटोबास म्हणाले, आऊये थोडासा विस्तव घेऊन ये म्हटले. आता आचार्यांनी काय सांगितलं की चला आपण सर्वांनाच खायचं आहे, सर्वांना मदत म्हणून घेऊ आपण. तर औसा माता होत्या, औसा म्हटले थोडासा विस्तव घेऊन या. त्या म्हणल्या नाही रे बाबा म्हणे नागना, मी काही आणणार नाही आणि मी काही काम करणार नाही. अशा पद्धतीने औसा नेहमीच त्यांच्या स्वभावानुसार वागतात, राहतात. आणि त्यांचा जो स्वभाव आहे त्याचं आपल्याला अनेक ठिकाणी आता प्रत्यय येणार आहे. भटोबा म्हणे मग आता हुरड्याऐवजी तू धूळ खा म्हटले. तू जर माझं काम ऐकत नाही ना आम्हाला मदत करत नाही तर तुला हुरडा काय देणार नाही, तू धूळ खात बस. अशा पद्धतीने त्यांच्या गमती जमती चेष्टा मस्करी चालायच्या. भटोबासांनी हरभऱ्याचे भारे घेऊन एका हातात विस्तव घेतला. मर्गेजवळच्या खडकावरती हुरडा भाजला. म्हणजे मर्गेजवळ म्हणजे तिथं एक मर्गेचे देवतेचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या बाजूलाच खडक होता. आणि त्या खडकावरती देवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हुरडा भाजला. घागर भरून पाणी आणलं, ते खडक धुवून टाकला. कोणत्या प्रकारचा पुरावा राहणार नाही याची काळजी घेतली. हुरड्यानं कपारी भरल्या. मग आले. सर्वज्ञांना संध्याकाळचा पूजा अवसर झाला तर सर्व ठेवला होता. रात्र झाल्यावर मग भटोबासांनी हुरडा आणला आणि बाईसांनी कोळे हरभऱ्याचे दाणे निवडले. मिरपुडी लावून सर्वज्ञांना मोठ्या आकाराच्या वाटीत ओळगवले. म्हणजे देवाला कोळे व्यवस्थित स्वच्छ करून बाईसांचं एकच काम होतं, फक्त देवाची काळजी घेणं. त्यामुळं जे बी आणलं ते व्यवस्थित करणं, वेगळं करणं, व्यवस्थित देवाला अगोदर देणं आणि उरलेल्यामध्ये मग ते सर्व सद्भक्तांना वाटणं. सर्वज्ञांनी हुरडा आरोगाना केला. भक्तजनांना प्रसादाचा लाभ झाला. त्या पद्धतीनं भटोबासांकरी सर्व भक्तजनांना ओंजळ भरून हुरडा द्यायला लागले. म्हणजे आता आचार्य तिथं जे आहे ते मेन आहे, ते लागले सर्वांना वाटा द्यायला. आणि हे वाटा देत असताना मात्र औसांना मात्र त्यांनी दिलाच नाही. आणि मग औसा देवाकडे तक्रार करते आणि नागदेवाकडं हट्ट धरती की नागदेवा मला हुरडा दे. भटोबास हळूच म्हणतात, मग अशी तुला विस्तव आणायला लावलं आणि तू आणलं नाही आणि आता मग हुरडा खायच्या ऐवजी धूळ खा म्हटले जा. अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर सर्वज्ञ औसांना तक्रार करते की जी हा नागदेव मला हुरडा देत नाही. सर्व नागद्या नायकाला हुरडा द्या असं देव सहजच गमतीनं म्हणतात. परंतु भटोबास हळूच म्हणते धूळ खा. मग अशी तरी विस्तव आणत नव्हतीस, आता कशाला मागते ना, आता कशाला तुला हुरडा देऊ, तू आता धूळच खा म्हटले. परत औसा देवाकडे तक्रार, जी पाहिलं का हा नागदेव मला हुरडा देत नाही. सर्व ते काय म्हणत आहे म्हटले. मग तर औसा म्हणते तो म्हणतोय का धूळ खा.
आणि देव तिची गंमत करते. देव म्हणतात मग थोडीशीच खायची का जास्त खायची. अशा पद्धतीनं औसांची गंमत केल्यानंतर औसाही म्हटले तरी काय स्वामी जगन्नाथा म्हटले, आपण काय भरपूर खाऊ घातली असती म्हटले, आम्ही भरपूर खाल्ली असती पण तुमच्या कृपाप्रसादाने आम्ही वाचले. अशा पद्धतीनं ज्या औसा होत्या या परमेश्वराला अशा छोट्या छोट्या शब्दातून छोट्या छोट्या कृतीतून प्रसन्न करायच्या. आणि मग देव प्रसन्न होऊन सर्वज्ञांनी हास्य स्वीकारलं आणि म्हणाले, वानऱ्या नायकाला हुरडा द्या. मग आता बटोबासांनी थोडासाच दिला. थोडा दिल्यानंतर परत त्या मागायला लागल्या. ओंजळ औसांनी विनंती केली, जी हा नागदेव फसवतोय, सर्वांना जास्त देतोय आणि मला कमी देतोय. सर्वांनी पुन्हा म्हणे नाग द्या, सर्वांसारखंच द्या, आता जाऊ द्या. अशा पद्धतीनं बटोबासांनी त्यांना दिला. ते गंमत जम्मत करून सर्व भक्तजन हुरडा खाताय, आरोगाना केली, गुळा झाला, विडा झाला आणि मौन पौळ स्वीकारले. आता बराचसा हुरडा आहे, उरलेला आहे. आता पश्चातपारी परत उठल्यानंतर ते परिश्रय आटोपून पाण्याचा विनियोग झाल्यावर सर्वज्ञ आसनावर उपविष्ट झाले होते. सकाळी सकाळी भक्तजनांना म्हणले, काय हो जाती सुरी करीत नाहीत म्हणले. जातं म्हणजे जे जळण्याचं जे जातं असतं ना ते सुरू करत नाही, अर्थात तुम्ही हुरडा का खात नाही. अशा पद्धतीने देवाने त्यांना सांगितल्याबरोबर ते भिंतीतील कपारी हरभऱ्याच्या ज्या भरल्या होत्या तिथला हुरडा बटोबासांनी पुन्हा काढून सर्वज्ञांना ओळगावला. सर्वांना दिला. सर्वजण खाऊ लागले. बटोबास दोन्ही हातांनी हरभरा रगडून रगडून फुंकून फुंकून खायचे. आता हे सर्व आपल्या समोर आणा. कधीतरी तुम्ही जर हरभरा भाजलेला असेल आणि खाल्ला असेल तर कशा पद्धतीने खाल्ल्या जातो आणि आपलं प्रत्येकजण कसा खातो. तर आणि बाकीचे थोडे थोडे खायचे. नाथोबा आहे किंवा भक्तजन आहे 1-2 दाणे खायचे, पण आचार्य मात्र ओंजळ भरून घ्यायचे, भरडायचे, फुकायचे आणि तोंडात टाकायचे. अशा पद्धतीनं देव म्हणतात वानरशाचं जे जातं आहे पशा एवढं आहे म्हटलं, मोठं आहे ते, आणि मंडळिकाचं जातं लहान आहे. म्हणजे ती जी गिरणी आहे ती आचार्यांची गिरणी मोठी आणि नाथोबांची गिरणी दुसऱ्या भक्तांची गिरणी छोटी. अशा पद्धतीने देव गंमत करायचे, विनोद करायचे. त्या पद्धतीनं तृप्त होईपर्यंत हुरडा खाल्ला आणि तोपर्यंत दिवस निघाला. मग सर्वज्ञ श्रीमुख प्रक्षालन झालं. सकाळचा पूजा अवसर झाला. सर्वज्ञांनी उठून भक्तजनासहित मातीकाम करवलं. त्यांना सांगितलं का आता तुम्ही मातीकाम करा, व्यापार करा, सेवा करा. तुमचा कर्मनाश होण्याच्या उद्देशाने परमेश्वर जीवाला हे कार्य करत असतात, कार्याला देत असतात, कामाला देत असतात. आता त्यावेळेस सन्निधानामध्ये देव स्वतः सांगायचे. आता आ सन्निधानामध्ये ते आपलेपणाने जर आपण व्यापार केला, दास्य केलं, मार्गाचा असेल, धर्माचा असेल, तर त्यातून कर्मनाश होत असतो. आणि घरी केलेलं काम त्यातून कर्म लागत असतं. कर्मराटीसाठी केलेलं काम, घेतलेलं परिश्रम त्यातून कर्म लागतं, त्यात भोगावं लागतं. आणि दैवराटीसाठी अर्थात परमार्गासाठी केलेलं काम असेल, दास्य असेल, त्यातून कर्माचा नाश होतो. इतका मोठा फरक आहे. परंतु ते आपलेपणाने, जाणीवेनी, बोधाने जर केलं तर त्यातून फायदा होतो. सकाळीच सर्वजणांच्या दर्शनाला काही गावातील ब्राह्मण आले, यलम भट आले आणि त्यांनी दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांना बाहेरच्या ओसरीत आसन झालेलं होतं. सर्वज्ञांजवळ ते सर्व ब्राह्मण आहे, यल्लम भट आहे, ते बसले. त्यावेळेस मातीकाम होत होते. सर्व भक्त लोक होते, मातीकाम करायचे, व्यापार करत होते. ताण लागल्यामुळे भक्तजन मातीच्या लहान मडकीतील पाणी ढासाढासा प्यायचे. कारण आता तो हुरडा खाल्लेला होता, त्याच्यात काम करताय, त्याच्यामुळे कोरड सुटायची आणि त्यांना ताण लागायची. त्याच्यामुळे ते पाणी प्यायचे. ते यल्लम भट ते पाहून यल्लम भटाकडे पाहून सर्वज्ञ म्हणाले, महात्मे सकाळीच पाणी पित आहेत म्हणले, एवढी पोटं कशी काय मोठी झाली. आता देव गंमत करताय आणि यल्लम भटांच्या काही लक्षात येत नाही. देव म्हणतात का हो, हे कशी काय सकाळी एवढे पाणी पितात आणि यांचे पोटं पण कसे मोठे मोठे भरल्यासारखे वाटतात बघा म्हणले. तेव्हा ते म्हणले, जी तापसमुनी वृक्ष अन्न खातात म्हणले, सेवादास्य करतात, थकतात, त्यामुळे ताण लागते. आता देवाला सांगायचं होतं वेगळं, त्याच्या लक्षात आलं नाही म्हणून तेव्हा ते वृक्ष अन्न खातात, व्यापार करतात, त्याच्यामुळे ताण लागते म्हणून ते सकाळी पितात. सर्व की सकाळी सकाळी काही खाल्लेलं दिसतंय असं तर नाही ना वाटत तुम्हाला. ते म्हणले नाही जी, एवढ्या सकाळी कोण खाणे, यांना सायला कोण देणार आहे. म्हणजे अप्रतिशरित्या देव त्या भक्त लोकांना ते काय केलेलं आहे हे सांगायचं काम करताय, परंतु तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. आणि समाज ह्या साधकांविषयी कसा विचार करतोय नेमका, परंतु साधक कसे राहतात या अशा पद्धतीने देव त्यांना सांगतात, नाही जी तसं वाटण्याचं काही कारण नाही म्हटले. मग असं का म्हटले. आणि देव भक्तजनांक पाहायचे, हसायचे. बघा तुम्ही सकाळी सकाळी खाल्लंय, पाणी पिताय, तरी पण लोकांच्या काही लक्षात येत नाही. लोक म्हणतात की तुम्ही किती व्यापार करतात, वृक्षान्न खातात, त्याच्यामुळे तहान लागते. अशा पद्धतीने जे बी आहे
ते लपून किंवा जे बी आहे ते समाजाच्या विरहित आपण केलं पाहिजे. अन्यथा एखाद्या व्यक्तीला व्यसन असतं, तंबाखूचं असतं, गुटख्याचं असतं किंवा आणखीन काही वेगळं असतं, तर ते लपून जर आपण केलं तर कोणाच्या लक्षात येत नाही. परंतु लोक इतके निर्डावलेले असतात की समोर करण्याचा प्रयत्न करतात, त्यातून मग लोक दोष घेतात, धर्माला बोल लावतात. अशा पद्धतीनं परमेश्वराने एक समज दिलेली आहे की तुम्ही करताय, परंतु ह्या ज्या गोष्टी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं. देवाने त्यांना पश्चात्परावी उठवलं आहे आणि दिवस उजडायच्या आतच ते जे बी उरलेलं हरभरे आहे ते खायला लावलेले, संपवायला लावलेले आणि व्यापार करायला लावला. ते जिरण्यासाठी सुद्धा त्यांना व्यापार करायला लावलेला आहे. म्हणजे समाज जो आहे, समाजाकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन किंवा समाजाचा साधकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा असतो. त्यांना एक वेगळी अपेक्षा असते की यांनी असं राहावं, यांनी असं वागावं, हे असे असावेत, हे असेच आहे. परंतु जर काही वेगळं दिसलं तर ते बोल लावतात, दोष लावतात. म्हणून ज्या बी गोष्टी आहे त्या करताना पूर्णपणे विचार करून केल्या पाहिजे. त्या पद्धतीनं परमेश्वराने ते भक्तजनांक पाहायचे, हास्य करायचे. हे जे ब्राह्मण आहे, येलंबट आहे, त्यांना विचारायचे की यांनी सकाळी सकाळी काही खाल्लं तर नाही आहे आणि तुम्हाला असं वाटत तर नाही. ते म्हटले नाही जी, हे कसं काय एवढं सकाळी, काय कोण देईल यांना, कशाला ते खातील. ते वृक्षान्न खातात, भिक्षान्नाचं अन्न खातात, व्यापार करतात, त्याच्यामुळे त्यांना ताण लागते, त्यामुळे ते पाणी पितात म्हटले. अशा पद्धतीनं परमेश्वर त्यांच्याकडून ऐकून घेतात आणि भक्तजनांक पाहून हास्य पण करतात. भक्तजनांचं मात्र व्यापार चालू असतो, व्यापार झाल्यानंतर ताण लागली का पाणी पितात. हे सर्व समोर आपण जर आणलं तर ते आपल्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आपल्याला खूप मोठा समज, ज्ञान, बोध, जाणीव करून देतात. समाजामध्ये राहत असताना आपण कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, कशा पद्धतीनं आपली कृती असावी, हे करत असताना ही धर्माच्या प्रती आपलं जे कार्य आहे, आपली सेवा आहे, आपलं कर्म आहे, ते आपलेपणाने कसं आपण करावं आणि करत असताना परमेश्वराचं जे दास्य आहे त्यातून आपला कर्मनाश होऊन कशी योग्यता वाढत असते. अशा पद्धतीनं परमेश्वराने आता आपल्याला ह्या लीळेमधून सांगितलं की देवाने जा हुरडा आणायला, म्हणजे चोरी करायला देवाने लावली. ती चोरीचं जे सबूत आहे ते बी नासायला देवाने लावली. मग आपण ते करायचं का, याचं प्रमाण घ्यायचं का नाही. ते परमेश्वराने सन्निधानामध्ये परमेश्वराकडून त्या जीवासाठी केलेली ती लीळा आहे. आणि आजच्या संदर्भात जर आपण कोणाकडून न विचारता एखादी वस्तू घेतली तर ती ही चोरीच आहे. त्याच्यामुळे आपण इथं कधी ती करू शकत नाही. आणि परमेश्वरात त्या जीवाची जी, ज्या शेतकऱ्याची जे शेत होतं, हुरडा होता, त्याची त्या पद्धतीची कणव आणि त्या कणवे तो परमेश्वराने ते स्वीकारल्यानंतर त्याची कितीतरी योग्यता, परंतु त्याची योग्यता वाढवण्यासाठी ह्या भक्ताचा हट्ट परमेश्वर पुरवतात आणि भक्ताच्या हट्टासाठी त्याला प्रेमदान देतात. म्हणजे परमेश्वर सतत या जीवाचं हित पाहतात आणि हिताच्या अनुषंगाने ज्या बी लीळा करतात ते आपण समजून जाणून त्यातून जो समज आहे, बोध आहे, जाणीव आहे ती आपल्या जीवनात उतरवली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.